तर ह्या आळूची जबाबदारी आहे मॅडमची. मॅडम्सनी बोलून फोन केला मॅडमला, म्हणलं या आळूची झाड लावायचे. तर मॅडम आलेल्या, कारण की त्यांनी लावलेलं आहे झाड. ही टॅरिसवर त्यांनी लावलेलं होतं झाड. म्हटलं तुमच्या हस्तेच लागू दे, जगलं पाहिजे. आधी सांगतो आळू हो हो करा. काय झाले हा, यांच्या हात झाड कधी मरत नाहीत नाताच्या. कशा हा, ते चुकून तर नाशिक मारलं, त्यामुळे पानं जळी लागा त्याची. आईला शेडाच्या मागे राय भाऊ बाय भाजी भाजी आता का. अरे ह्याला कमेंट मध्ये पण बोलताना नाही भाजी होतं, भाजी भाजी म्हणलं की भाजी होते. बरं चला, हे आता रचून घेतो सगळं. आधी झाड लावूया. त्या टी जाऊन पाणी देतो होतं तिथं, तिथं टिकाऊ घेऊन आलो. शेंगाच खातात दोन घेऊन आल्या हातात न. वैराला अजून लय, मग जशी सोडल तशी काय करायचं, पेंड्या बांधायच्या नाट ठेवायचे. चालते की. आणि जेव्हा 17-18 गाया होत्या तेव्हा एवढी कधी सोय करत नव्हतो मी वैरणीची. तेव्हा गडी पण होतं, 3-4 गडी होतं. आणि एवढं म्हणजे कधी असं ही चला चला प्रश्न म्हणजे एवढं कधी असं आयला बाया एवढ्या आज वैरण बघितलीच पाहिजे, आणलीच पाहिजे म्हणजे एवढी काळजी वाटली नव्हती कधी. आता वाटायला लागली. जन्माला आले तसंही वस्ती आता वाटतंय तर बांगला बांधावं. या बांगल्या पुढे एक बांगला आपला असावा. नको नको गावातच असू दे. चालू केलाय हो. आणि महत्वाचं मंचीला बांधाय मला बेबूजी बांधा येत नाही पहिल्यापासून. मला येतं बांधायला कशानं, दोरीनं बांधा येतं. हे असं बांधाय गेली माझ्याकडे वाढ कायम तुटते ती. प्रयत्न पण काय बांधा बघा तसं सोपं आहे. बघा म्हणजे कधीच बांधत नाही पाहिजे. मला सवय आहे दहावी मोठं वजन घालायचं. कसं काढलीस काढायचं नाही. तसं कांडी मोठी पाहिजे की बांधा येईल का. तर हे असं करायचं. माझे ट्रॅक्टर बरं काय. परत हे ओढायचं, ह्यात खवायचं. आणि परत असं करतो यो, असं काय करतो असं करून परीक्षक आले काही असं नाही, सगळीच काटून टाकलं. अरे असं करायचं. इकडे आणि ही या बाजू असं जुळलं पाहिजे. 10 मिनिटात त्यानं बांधले, 10 मिनिटं पण लागले नाही. बरं हो का. ती झाड लावताना काय करायचं, डबरा काढायचा आणि दाबा जेवढं जास्त होईल तेवढं खाली दाबा मुळे त्याच्या नाही झाले पाहिजे. मग मागच्या वेळेस आम्ही असंच ठेवलं होतं है ना. असं की नाही पाय दाबा त्याला ठेवलेलं नव्हतं, व्यवस्थित लावलेलं, फक्त दाबलेलं नव्हतं. दाबाच्या त्याशिवाय मुळे धरणार नाही लोक. 2-3 ठिकाणी लावावं है ना. नाही त्या ती बशी ते ह्याच्यापाशी वेगळी लावा, बोर बशी. अहो बोरपाशी पण लावूया. बोरजवळच लावायचं. धनी कुणीकडे निघालायचा. आम्ही शेतकरी. पहिल्याला पिक्चर मध्ये माझ्या पहिल्यातलं मन, आत्ताच्या मन, मराठी पिक्चर उगाच आपलं टिकाव नवीन घ्यायचं दुकानातलं. आणि टापर गुंडायची. चला आम्ही ठाकर या राणाची भाकर. बघितला मस्त वाटतोय फोटो. या महिन्याभरात सगळे राहिले गच्च.
किती वेळ ते बघते काय पण इथं ती काय तर तुमचं चालू झालं का म्हणजे पाणी पाणी लागतं लोकांना काय जास्त पाणी लागतं, सारखं पाण्यात असावं. मग इथं सगळं हे पॅक करून टाकते आणि वाजा काही मग तिथं लावा की सरीच्या साईडला. हा माझा मोबाईल धरा, मला व्हिडिओ करायला येईना. ही माल दिलेली नाही नाही अहो ती का करताय ऊस? कसं लागतं हा मग चालतंय, एवढ्या पूर्ण टवक्यात लागलं तरी बास आहे, पसरते. एवढा भरला तरी चक्कर झाला. भरलाच बास झालं. काय आपण रोज आळूच वडी खायची नव्हता काय हो? मनान पसरतो नव्हता होय होय, त्याला गड्ड्याला गड्डा पसरत जातो. काय म्हणजे आपला लवाळा कसा वाढतो तण लवाळ्याचं, हा सेम त्या पद्धतीनं. अलीकडे घ्या की, राहू दे दगड कशाला काढते. डोक्यात घालू नका माझ्या, तिकडे टाका. घालू काय नको, वैताग आलाय. वैताग आलाय तुम्हाला, मला माहित आहे. बास्की बास्की. गोल करतो ग ती बारकाई विधी अहो मग मी काय म्हणते, निम्म त्यातला गोल इथं लाव्या का, तिथंच असू दे, एकाच जागेवर असू दे. जागे असून पसरतो आता सगळी वाचा काही एवढं सगळं इकडं पसरत गेलं तर चक्कर झालं. दुसरी काय भाजी खायची का नाही? आळूचं फतफद, आळूची वडी, आळूची भाजी, आळूच खायचं, दुसरं काय नाही नव्हतं. नाही नाही. बास झालं हो, बास की. भरपूर मोठा झालाय, त्याच्यात आणि माती हायच. एक प्रॉब्लेम झाला लय मोठा. काय चाला ना मला काय चप्पल ना? चप्पल नव्हतं. मग ते आता तू इथं कलकीचं गोळ लावतच माहिती आहे इथं हा हा पोटिशन काय लागलेलं नाही काय नाही मला इथं. ती तुम्हाला घाणीचं इन्फेक्शन आणि होतं. असं असं जरी लागलं नव्हे असं हा. इथं जरी टच जरी झाला तर इथं कळीत डॉक्टर आज संध्याकाळी लावते. हा आज संध्याकाळी लावते. रायबा शेत धाडस करून काढतं बाई. दमवलेलं नाही? नाही दमवलं एवढं. कसं काय पिल्लू शान झालं? दमवलं नाही, दमवलं असतं तर मिस्टरनं मारला नाही. पळला नाही काय? काय बाय म्हणलं ऐ चल रायबा, रायबा चल. रायबा चल म्हणल्यावर रायबा परत आणि त्यात पाऊस पडल्यामुळे बोलाय ग होय नको. डोक्याला ताप आला. परत पळायचंच आहे आयुष्यभर. हा होय ओके. नाश्ता काय म्हणता पाय द्या. हा हो. झाड आणते टमाटो काय माहित. ओ मिरचीची झाड आहे तो टेरेसवर, ती पण आपल्या ह्याच्यात आ इथं नाही जगत का? त्या रानात मिरची केलती सकी एकदा. काय अहो ती साईडची माती सगळी घाला आणि मग दाबा. जरा दाखवते ना आधी. नको, ती माती निष्ठायला लागल्या. आता जगते काय नाही. पाणी लागते त्याला सारखं, जेवढं पाणी तेवढं. आणि जरासं शेण आणून घालायचं. आताच घालूया गाईच. जायचं गाडी घ्या नाही हो जोरात येणार आहे ते पण शेअर करू आपण 15 दिवसात. चालतंय की. ही का आणल्या सांगा आळू मी? का आणल्या? कारण आता दसऱ्यामध्ये काळायचं नवरात्री असतात नाही, मग ती म्हणजे जागर असतो का, त्या जागराला जाताना म्हणजे काळायला वडी आणि धपाटी घेऊन जायचे असतात. आणि ते मला मागच्या वर्षी समजलं की खरा नैवेद्याचा मान आहे आळूची वडी आणि धपाटी. मग आता ऐन त्यावेळेस सगळ्यांनाच आळू लागत असते, आपल्याला मिळत्या का मग? होय हो, हा आपल्याला मिळत नाही ना. बास्की अजून किस्त खाली. जगलं पाहिजे ग. खाली राहिले का जरा पोकळी. आता विषय झाला. होय, हे पाणी चालू काय येऊ. त्याला सारखी पाणी लागतं, सारखी दलदल लागते, दलदलीत येतात. झाड पण खुश. हा झाड पण खुश. बस.
ती घ्या की घ्या, माती आपल्याला न्यायची आहे, तुळस लावायची आहे ना दुसरी. तुळस आणि लाव. हितली घेत आहे काय भुसभुशीत आहे आत्ता, थोडीशी घालायवर मातीच घ्यायची नाही आता. माती घेतली की पाणी वतलं तुळशीत रोज की जाते. ही कापलेलं तुम्ही काय ते जेटे ऊस म्हणता, त्याच्या साईडनं कसा फुटवा आलाय मस्तच. आज शुक्रवार आहे, काळवायला जायचं आहे. हो काळायला जायचं. आणि काळवायचा व्हिडिओ उद्या येईल. आज 2 व्हिडिओ होतील. हो आणि जास्त मोठं पण व्हिडिओ नाही, म्हणजे है नाही, बऱ्यापैकी आपण बघतोय, बऱ्यापैकी स्किप करत करत बघण्यात अर्थ नाही. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितला की छान वाटतं, कारण आम्ही त्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो की कन्फ्युजन राहू नये कुठल्या गोष्टीचं. बस की. बस त्यात शेण घालूया आणि नेऊया. त्यातच घालायचं. हम्म. चल. ते आता रचलं अहो चप्पल घाला की, मी घेते. चप्पल दिसतंय ग. दिसते ना पाय निसर. पाय बोलत झालं. मला वाटलं त्या गवतातच आहे हो. तर चला आता झाड लावलंय आणि आता आपण काय करूया, वैरण रस्त्यानं शेअर करूया. आणि ह्या नारळीच्या झाडाला छोटे छोटे नारळ लागलेत आत्ता. ओ ही झाड कसलंय, नर्सरीचं आहे का ते दिलेलं येड्यात ना होतं काय? मग ही नर्सरी आ सायानं खाऊन टाकलं. आणि ही आमची लिंबूची झाडं. तर ह्या लिंबूच्या झाडांना जास्त मोठं होण्यासाठी आणि जास्त लिंबू लागण्यासाठी जर काही उपाय असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. तर लिंबू लागाय पण लागलेत, पण आपल्याला पाहिजे असे भेटत नाहीत. तर इथं एक आहे, या इथं एक आहे आणि तिथं एक आहे, अशी 3 आहे सलग झाडं. पण काय करायचं, आपल्याला लिंबूच भेटत नाहीत. लावून आता 4-5 वर्ष झालीत. आणि ती आपली मगाशी म्हणलेलं तुम्हाला आळू पण ती दाखवते. तर इथं गवत आहे, तर याच्यावर तणनाशक मारलेलं. आणि इथं भरपूर मुंग्या झाल्यात. तर ही आळूचं झाड, ह्याच्यावर बसलेलं आहे औषध, त्यामुळं जराशी वाट लागली आपल्या आळूची. चला बघूया, लागेल सुराला अशा आई बोललेत. आणि हे गुलाबाचं झाड असं म्हणजे सुकून जातंय पुन्हा आणि उगवते, सुकून जाते पुन्हा आणि उगवते. आणि उगवलं की बारीक कळ्या घेऊन. आणि हा सोनचाफा, इथं आहे कोरफड. चला जाऊया राईबाजवळ. तर पॅकच करून टाकलेलं आहे सगळं, पॅकच झालं म्हणलं सगळं, संपलं. काय केलं उडीद? हा ती केट त्यांच्यासाठीच दिलत. चला पण सांडून टाकलं, मग ती भरायचं की? थांबा मी भरते. आज ते खातील ना ते खाली. नाही का ते 2 काढायचं बरं. ही धरा की हो, मला रायबाला भेटू दे एकदा. परत द्या की हो, द्या की. अगे तर चला रायबा पिलू आता यासाठी सरेश कुठे रचणार आहे? तिकडं ह्या खोलीत? नाही ग. अहो म्हणलं सा की त्या पत्र्याच्या शेड मध्ये रचणार आहे. ते पण असायचं की अजून नाही वैरला. फक्त तिथं शे आणि शू नाही केली पाहिजे अशा ठिकाणी रचा. इकडं पॅक होते की. उभा करून ठेवताय काय? काय झालं? कोण आले? 2 केंड्या वगैरे मग तिथे.
हे आवाज येतो हॉटेलमध्ये 5 स्टार बर वैरण नाही हा वैरणीला तिकडे पण आहे हा. हा मला मारलं ती आयशी झालं मारलं ती ह्यो पण मारायला तू मला असं वारांड का नाही बघ असंच शिंग शिंग. बिचारे गरीब गरीब फक्त लागे जनावर बरं का जनावर फक्त माराय गरीब. बाकीचं कोण येत नाही गरीब लागे सो गरीबच आहे. ओ चिखलाचं पाय धुवा नाही तर तिथं का भागणारच आहे. अर्ध्याला का वाय जड लागते ती. मग ऊसाचं वजन नाही ती काय वाढ आहे बे. हो काय आले पिल्लू बर दिव्या गेलो तुम्ही असं तुमचं आल्यावर लागते हा. हो आता बघूया केवढं रचून झालंय आणि केवढं होतंय ते तुमची मारणार नाही नको मला नाही मार. चल रे. तर या इथं ह्यांनी असं रचून घ्यायला सुरुवात केल्या म्हणजे इथनं असंच आणि तिथे अँगल आहेत विषय काय आहे हम्म. हे तशी अडे येणार नाही परत ही आपण लावायची हा ही म्हणजे ही लावू शकतोय आपण ही लावली पूर्ण की- पॅकच ही पॅक म्हणून तर इथं राचायचं आणि त्यात आणि जागा पूर्ण नाही तर ह्यात राचायचं आणि ही लावायचं एवढी वैरण आहे होय किती एकर आहे तीन एक कर ओय गो बर चला मी रायबाजवळ बसते तो बरं राधा राणी पळवून या राधा राणीला पण आत्ता त्यामुळेच जरा वांग टाकलाय पिल्लू न ए पिल्लू पिल्लूची मम्मी ए बाळा काय झालं फिराय गेलतीस वी हो ग पिल्लू ऐ ग खुळे लागलं का तुला लागला मोबाईल उडी मारायची लगेच पिल्लूचा करंट काय संपत नसतो ए पिल्या ए राधा राणी ए माझी राधा ई माझी राधा ए माझी सोनुली ए माझी सोनुली आई ग 2 वेळा मोबाईल लागला तोंडावर तिकडे बघ त्या डाल. तर एक पाय ठेवून खावा 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 रचूस पर्यंत अरे शक मी भेट नाही कुणाला झुकेगा नाही सालाय चल बघ चल 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 आलाय आलाय ओ जोरात होय काय अवघड आहे मला सगळीच मारतील फक्त माणसं सोडू ना हो काय भाऊजी भाऊजी ब्या पाहिजे ब्या तू पाहिला होता माहिती आहे का तसा तर लागला शिकायला श्रीशा समुदुर्गा पण लय भेटे त्या कारण त्यांच्या अंगावर येत बाकी देशाला लागली, शिकवतो, शिकवतो. बाजी गोष्ट